हा जो ब्रायडलचा लेहंगा असतो ना, याची स्टिचिंग कशा पद्धतीने आपण करू शकतो. तर स्टिचिंग करण्याच्या आधी आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तेव्हा आपल्याला सुई बदलायची असते का, किती नंबरची सुई लावायची. तर माझी जी रेग्युलरची सुई आहे, ब्लाऊज स्टिच करणार आहे आणि फक्त इथे मी टाक्यांची सेटिंग वाढवून घेणार आहे. टाजींमध्ये येणारे स्टोन असतात वरून तर खालीपर्यंत पूर्ण स्टोन आपल्याला लाईन प्रमाणे अशी व्यवस्थित काढायची असतात. असं जर का मी याला स्टिच करायला घेतला तर ही एक लेअर आणि दुसऱ्या बाजूची दुसरी लेअर, दोन्ही लेअर मिळून जर का आपण मशीनच्या दाबमध्ये घातलं तर दाब खाली हा जो कापड आहे तो येणारच नाही. मग आपल्याला काय करायचं असतं, हा जो लेहंगा आहे तो बघा असा उचलून घ्यायचा, एवढा थोडा कमी होतो आणि कापड आपला थोडासा लूज, म्हणजे फक्त कापड जर राहिला तर मग आपल्याला टिप टाकायला काही हरकत नाही. म्हणून एवढा जेवढा मार्जिनमध्ये येतो तेवढा काढून घ्यायचा. परत हा जो काही कापड आपण जसा उचलून घेतला ना तसंच आपण याला परत स्टिच टाकून घेणार आहे. हे जी त्यांनी कॅनव्हेस वापरलेला आहे ब्रॉडनेससाठी, आणि त्यानंतर मी याचे जे स्टोन आहेत ना ते देखील काढून घेतले. तर हे स्टोन काढत असताना नखं जे असतात ते पूर्ण डॅमेज झालेले असतात. म्हणूनच ह्या लेहंग्यांची स्टिचिंगची प्राईस आपण थोडी जास्तीची घेत असतो. तर आता तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे की तुम्ही जर का ब्रायडलचा लेहंगा स्टिच करायला घेतात तर तुम्ही त्याचे फिटिंगचे चार्जेस किती घेतात. बोलता